गोंदिया स्थानीय स्वराज्य संस्था विधान परिषद चुनाव को लेकर राजनीतिक माहौल गर्म हो गया है। भंडारा में आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में कांग्रेस के वरिष्ठ नेता विधायक नाना पटोले ने महायुति सरकार, प्रशासन और पुलिस पर गंभीर आरोप लगाए हैं। पटोले ने दावा किया कि उनके समर्थित उम्मीदवारों पर दबाव बनाकर नामांकन वापस लेने की कोशिश की गई। उन्होंने इसे लोकतंत्र और जिले के सम्मान की लड़ाई बताया है। प्रेस कॉन्फ्रेंस को संबोधित करते हुए नाना पटोले ने आरोप लगाया कि कांग्रेस समर्थित उम्मीदवार प्रफुल्ल अग्रवाल और पूर्व विधायक दिलीप बंसोड़ को ईडी की कार्रवाई की धमकी देकर नामांकन वापस लेने के लिए मजबूर किया गया। वहीं कांग्रेस समर्थित उम्मीदवार नरेश ईश्वरकर पर भी कथित रूप से झूठे मामलों में फंसाने का दबाव बनाया गया। नाना पटोले ने कहा कि पुलिस विभाग की ओर से नोटिस जारी कर नरेश ईश्वरकर को परेशान किया गया और उनके घर पर लगातार निगरानी रखी गई। उनका आरोप है कि उम्मीदवार को हिरासत में लेकर नामांकन वापस कराने की साजिश रची गई थी। उन्होंने बताया कि इस पूरे मामले की शिकायत जिलाधिकारी और राज्य चुनाव आयोग से की गई है। पटोले ने कहा कि कांग्रेस ने जानबूझकर पार्टी का आधिकारिक उम्मीदवार नहीं उतारा, बल्कि एक निर्दलीय उम्मीदवार को समर्थन दिया है ताकि सभी वर्गों और दलों का समर्थन प्राप्त किया जा सके। नाना पटोले ने कहा कि उनका उम्मीदवार एक साधारण किसान है और यह चुनाव धनबल और सत्ता के दबाव के खिलाफ जनता की लड़ाई बन चुका है। उन्होंने दावा किया कि कांग्रेस समर्थित उम्मीदवार नरेश ईश्वरकर भारी बहुमत से जीत दर्ज करेंगे। पटोले ने महायुति पर निशाना साधते हुए कहा कि भंडारा गोंदिया की शांतिप्रिय जनता किसी भी प्रकार के दबाव, भय और कथित गुंडाराज को स्वीकार नहीं करेगी। उन्होंने इसे जिले के स्वाभिमान और लोकतंत्र को बचाने की लड़ाई बताया। सतीश पारधी की रिपोर्ट। भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेतील विधान परिषदेच्या निवडणुकाचा आज खऱ्या अर्थानं विड्रॉलच्या दिवशी चित्र आता आपल्याला सगळ्यांना स्पष्ट झालेलं आहे। आमचे उमेदवार प्रफुल्ल अग्रवाल, दिलीप बंसोड आणि नरेश ईश्वरकर असे 3 उमेदवार आम्ही त्यांचा फॉर्म टाकलेला होता। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सत्तेचा माज असलेलं जे सरकार आणि त्यांचे लोक भंडारा गोंदिया जिल्ह्याला जंगलराज करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलेला होता। आमचे प्रफुल्ल अग्रवाल यांच्या घरी 30 तारखेला पोलिसांची रेड करवली। आमचे गोंदियाचे नगराध्यक्ष शेंडेजी त्यांना ईडीची धमकी देण्याचं काम झालं। आमचे नरेश ईश्वरकर त्यांना खोट्या केसेस त्यांच्यावर लावून प्रशासनाचा वापर करून त्यांच्यावर पूर्ण पोलिसांचा दबाव ठेवण्याचं काम करण्यात आलं। ज्या दिवशी आखरी दिवस फॉर्म भरायचा होता त्या दिवशी सुद्धा 1 तारखेचं त्यांना 31 तारखेला त्यांना नोटीस दिली, त्याला समजपत्र असा शब्द उल्लेख केला आणि यांना 1 तारखेला 12 वाजता पोलीस स्टेशन मध्ये हजर व्हा अशा पद्धतीचं पत्र पोलीस विभागाच्या माध्यमातून देण्यात आलं। त्याचं उत्तर आम्ही दिलं की आम्हाला वेळ द्या आणि काल आपल्याला पाहायला मिळालं असेल तर नरेश ईश्वरकरच्या घरावर पोलिसांचा पूर्ण वॉच जवळपास 100-150 पोलीस स्वतः एसपी रात्री 1 वाजेपर्यंत त्याच्या पलीकडे मोहाडी पोलीस स्टेशन मध्ये बसलेले होते। यांना ताब्यात घ्यायचं आणि दबाव तंत्राच्या आधारावर यांचा फॉर्म विड्रॉल करायचा अशा पद्धतीचं कृत्य सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आज आम्ही जे ऑब्झर्वर आहेत पाटील त्यांना गोपाल अग्रवाल जी असेल, मी असेल, खासदार साहेब असतील,
माजी आमदार दिलीप बनसोड असतील, आमचे सगळे आमचे उमेदवार असतील, आम्ही सगळेच्या सगळे त्यांना भेटलो, जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला या सगळ्या घटनेची आम्ही माहिती दिलेली आहे. दबाव तंत्राचा वापर करून निवडणुका बिनविरोध करायचा जो प्रयत्न भारतीय जनता पार्टीने सुरू केलेला होता आणि भंडारा गोंदियाला जंगलराज करण्याचं काम सुरू केलं, त्याचा विरोध आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी दर्शवतो आहे आणि त्याची निंदा पण आम्ही करतो आहे. ही निवडणूक आम्ही सामान्य कार्यकर्ता नरेश ईश्वरकरला उभं ठेवून, कारण की ज्या दिवशी फॉर्म भरायचं होतं मोठे मोठे भाषण लक्ष्मी सभागृहात झाले, त्याचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत, टीव्हीला पण बातम्या आहेत की आमचा उमेदवार गरीब आहे आणि आम्ही सगळे नेते श्रीमंत आहोत, अशा पद्धतीचं भाषण आपण त्या ठिकाणी विरोधकांचे ऐकलेले आहात. आता उलट झालं, आमचा उमेदवार हा एकरभऱ्याचा शेतकरी आहे आणि त्यांचा उमेदवार जवळपास 21 एकराचा जमीन असलेला उमेदवार आहे. या कर्मानी ते गरीब आहेत आणि आमचा उमेदवार कर्मानी श्रीमंत आहे, बस फरक असा आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही निवडणूक आम्ही लढायचं ठरलं, वेळ आली तर वर्गणी करू, सर्वसामान्याच्या मध्ये जाऊ आणि हा जो जंगलराज नागपूरहून आलेल्या पार्सलने जे सुरू केलेला आहे, त्या जंगलराजला या जिल्ह्यामध्ये ब्रेक लावण्याचा प्रयत्न आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही करणार आहोत आणि त्यामध्ये आम्हाला सगळ्यांची साथ मिळणार आहे, कारण की आमचा उमेदवार हा अपक्ष आहे. मुद्दामून आम्ही पार्टीचा उमेदवार या ठिकाणी ठेवलेला नाहीये. आम्हाला सगळ्यांची मतं घ्यायची आहेत. आम्हाला मताचं आपल्याला माहिती आहे, आमचे आकडे किती आहेत हे तुम्हाला मताचं हे माहिती आहे आणि म्हणून आम्ही उमेदवार हा अपक्ष मुद्दामून ठेवलेला आहे आणि त्यामुळे सगळ्यांची मतं या ठिकाणी मिळतील, त्या पद्धतीचा विश्वासही आम्हाला मिळालेला आहे आणि ही निवडणूक काँग्रेस प्रणित उमेदवार नरेश ईश्वरकर बहुमताने जिंकेल, अशा पद्धतीचा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतोय. आपण आपले प्रश्न विचारू शकता.